पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी। कुठलेही शिक्षण नाही, शेती तर करायची। परंपरागत पद्धतीने केलेल्या शेतीतून आर्थिक प्रगती होत नाही। नवीन प्रयोग करून यूट्यूबवर पाहून वर्षाला लाखो उत्पन्न कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा। निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील एक असं गाव आहे जिथे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आपली आर्थिक उन्नती करून वर्षाला लाखो रुपये कमावणारे शेतकरी नरसिंग नागोराव काळे। पूर्वीपासून परंपरागत पद्धतीने शेती करत असताना स्वतः व कुटुंबाचा गाडा सुरळीत चालत नाही। आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। डोक्यावर कर्जाचा डोंगर चढत आहे। आता करायचं काय अशा अनेक गोष्टी डोक्यात खेळत असताना केवळ मोबाईलवर यूट्यूब पाहत असताना शेतीविषयक व्हिडिओ दिसला। तो पाहता पाहता अनेक व्हिडिओ पाहण्याची आवड निर्माण झाली। ते पाहून आपणही जरासे केले तर असा विचार डोक्यात आला आणि तशाच प्रकारे शेती करायची मनात ठरवून कामाला लागले व शेतात फळबाग लागवड करून विविध फळाची झाडे लावले। यात अंजीर, पपई, पेरू अशा पिकांची निवड करून लागवड करून वर्षाला लाखो रुपये कमावणारे शेतकरी नरसिंग काळे आज ऑर्गॅनिक पद्धतीने विविध प्रयोग करून शेती करत आहेत। खत फवारणी ही आयुर्वेदिक वापरून निरोगी व शरीराला योग्य असणारे फळांचे उत्पादन करून स्वतः व इतरांची काळजी घेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। पाहुयात ते कसे याकडे वळले, काय आहे त्यांची यशोगाथा, जाणून घेऊया त्यांच्याकडून। माझं नाव नरसिंग धोंडीराम काळे, राहणार शेडोळ, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। मी इथं पेरूची बाग लावलेली आहे आणि ती पेरूची बाग म्हणजे असं शासनाच्या किंवा यूट्यूबवर बघून किंवा शेख साहेबांनी मीटिंगमध्ये सांगितलं येऊन की फळझाड लावा। त्याच्यामुळं मी पेरू, अंजीर आणि पपई आणि त्याच्यानंतर एक हे म्हणून सफरचंद लावलेलं आहे। तर पेरू लावून मला जवळपास 2-2.5 वर्ष झालं। गेल्या वर्षी मला 1 लाखाचं उत्पन्न भेटलं जवळपास। या वर्षी आता काय आणि उत्पन्न चालू व्हायचे। सरासरी एका एकराला मला 1.5 लाख रुपये ते 2-2.25 लाखापर्यंत खर्च येतो आहे। म्हणजे सगळं ड्रीपचं, रोपाचे आणि काही मशागत ट्रॅक्टरवरची, खत, गावरान खत, पुन्हा रासायनिक काही थोडे बहुत खत, असं जवळपास 1.5-2 लाख रुपये वर्षाला एका एकरासाठी खर्च येतो आहे। नाही आता पहिलं वर्ष आहे म्हणजे उत्पन्नाचा। आता सध्या पेरूचा बहारामध्ये आहे, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत। आता आणि 1 महिन्याभरातून माझं उत्पन्न चालू होईल। 1.5 ते 1.5 लाख रुपयापर्यंत होईल सुरुवातीला पहिल्या वर्षी। आता त्याच्यानंतर वाढत जाईल। नंतर ऑर्गॅनिकच केलं आहे। आता पुढं आता जे होईल ते होईल, त्याचं काय म्हणजे त्या आतापर्यंत मी ताम्रताक, परत जीवामृत, पुन्हा ताक अंडे आणि परत सुरुवातीला आपले मुळं वाढण्यासाठी आपण हे केलं, म्हणजे ह्युमिक ॲसिड, म्हणजे भातापासून तयार केलं तर ह्युमिक ॲसिड, पुन्हा गवऱ्यापासून ह्युमिक ॲसिड तयार करून सोडलेला आहे ह्याच्यामधून। वर्मी वॉटर तयार करतो। आता वर्मी वॉटर आता सध्या म्हणजे त्या गांडुळापासून वर्मी वॉश, गांडूळ पाणी वर्मी वॉश तयार करतोय। आता ते फवारायचं आहे। आता नाही स्वतः तयार करतो मी घरी। जीवामृतचा माझा प्लॅन्ट आहे आणि त्या प्लॅन्टमधून स्वतः म्हणजे जवळपास 8 दिवसाला मी जीवामृत सोडतो ह्याला। ड्रीपमधून देतो जीवामृत आणि दुसरं तर काय नाही, ड्रीपमधून जीवामृत देतो आहे आणि फवारणीतून बुरशीनाशक हे ते देतो आहे। बुरशीनाशक म्हणजे आपलं जैविकमध्ये बुरशीनाशक। सरासरी 1-1.5 लाख रुपये होईल ह्या वर्षी। पुढच्या वर्षी आता जर झाडं मोठे झाल्यावर जास्त होईल। 2-3 लाखापर्यंत होते वर्षाला, म्हणजे एका एकरामध्ये। तर धान्य पिकाचा काही प्रश्नच नाही, कारण ते आता ते रोजगाराचं त्याचं ते मेहनतीचंच बरोबर होऊ लागले, त्याच्यातून काही शिल्लक राहत नाही। आता माझा अंदाज आहे फळबागेतून राहते शिल्लक।
आता आणि सुरुवात पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी एखादा लाख रुपये राहतील एकरी. सोयाबीन पेरलं तर 25,000. आणि सोयाबीन पेरलं तर 25-20 हजार रुपये शिल्लक राहत नाहीत एकरामध्ये. ह्याचे लाख रुपये, लाख 1.5 लाख रुपये राहतात. अंजीर घेतलो गेल्या वर्षी, म्हणजे 2 वर्ष झालं अंजीर लावून. गेल्या वर्षी मला 1.5 लाखाचे अंजीर झाले. आता ह्या वर्षी थोडं जास्त होतील वाटलेलं आहे. त्याच्यानंतर पपई घेतली. पपईचं मला गेल्या वर्षी जवळपास 2 एकरमध्ये 6 लाखाचं उत्पन्न झालं. आता ह्या वर्षी पपई आहे आणि काही चालू झालं नाही हार्वेस्टिंग. तर काय होईल ते होईल पुढे. घेतले होते पहिल्या वर्षी सोयाबीन घेतलं होतं गेल्या वर्षी. ह्या वर्षी सोयाबीन लावलं तो ठेव, म्हणजे सऱ्या सोडून. मला वाटतं 11 किलो सोयाबीन लावलं तो. 18 कट्टे सोयाबीन झालं होतं इथं. आणि आता ह्या वर्षी कांदे घेतलं तो ह्याच्यामध्ये. पण कांद्याचं काय तेवढं म्हणावं असं काही झालं नाही, कारण कांद्याचे भाव पडले. त्याच्यामुळं कांद्याचं जास्त नुकसान झालं. 2 वर्ष घेता येते आंतरपीक. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी दाटी होते, इकडून असं फाटे इकडून एकाला असं भेटतात. त्याच्यामुळं फिरता येत नाही मध्ये आंतरपीक घेतलं तर. नाही, आता आधुनिक पद्धतीनं शेख साहेबांनी म्हणल्यासारखं कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेताच्या म्हणजे जमिनीच्या 20% तरी फळबाग लावावं. त्याच्यामुळं हमखास उत्पन्न मिळते आपलं, म्हणजे चलन चालू राहते. त्याच्यात नाही काही भेटलं समजा तरी फळबागेमध्ये आपलं म्हणजे चांगलं उत्पन्न चांगलं होते. नाही, पारंपरिक शेतीमुळं मध्ये काहीच शिल्लक राहत नाही. आता आधुनिक शेती केलं तरीच काहीतरी शिल्लक जगण्यासारखं काहीतरी राहते. पारंपरिक केलं तर आता म्हणजे एकतर लेबरचा प्रॉब्लेम, आणि त्या लेबरलाच पूर्ण बरोबर करावं ते पारंपरिक केलं तर. आधुनिक असं काहीतरी फळबाग हे ते लावलं तर शिल्लक काहीतरी राहते शिल्लक. मी आता ज्यावेळेस पारंपरिक शेती करत होतो तेव्हा माझे 1.5 लाख रुपये शिल्लक राहत होते 10 एकरमध्ये. आता जवळपास माझे 10 लाख रुपये शिल्लक राहतात वर्षाला. पारंपरिकमध्ये काय, पहिलं आम्ही तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, पुन्हा पहिलं ती भाताचं एक होतं सुरुवातीला. आता फक्त आम्ही जास्त क्षेत्र ह्या फळबागेमध्ये आहे, आणि थोडं बहुत आहे आपलं सोयाबीन, हरभरा घेतो थोडं. ते पण आम्ही डॉलर हरभरा घेतो. 30-40%, 40-50% म्हणून तर चालते. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यातर्फे आपण शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना देत असतो. त्यामध्ये फळपिकं सर्वच आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे आंबा, पेरू, चिकू, चिंच, डाळिंब, ही केळी, ही देखील पिकं आपल्याला अनुदानावर उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना लावण्यासाठी या पिकांसाठी अनुदान उपलब्ध आहे. तर ही योजना ह्या फळपिकांना अनुदान जे आहे 2 योजनेमधून आहे. रोजगार हमी योजना, याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान आपल्याला उपलब्ध आहे. आणि भाऊसाहेब फुंडकर योजना आहे. यामधून जे शेतकरी जॉब कार्ड काढू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी त्यातून लाभ देत आहेत. त्यानुसार प्रति हेक्टरी जवळपास 2 ते 2.25 लाख रुपये अनुदान फळबागेला आहे, आंबा आणि पेरू पिकासाठी. सगळ्यात जास्त अनुदान आंब्याला आहे, आणि त्याच्यानंतर पेरूला आहे, आणि त्याच्यानंतर केळीला देखील यामध्ये 3 लाख रुपये प्रति हेक्टरी अनुदान आहे. आणि हे पेरू आणि केळी हे पीक म्हणजे 2 वर्षामध्येच उत्पादन रिफंड देते आपल्याला. म्हणजे आपण जे लागवड जर केली तर 2 वर्षामध्ये शेतकऱ्याला शेतातून उत्पादन सुरू होते. शासनाचा हप्ता म्हणजे अनुदान जे आपण आणखी बंद होत नाही तोपर्यंत उत्पादन सुरू होते. तसेच प्रकारे आपल्या शेडो गावामध्ये नरसिंगजी काळे यांच्या शेतामध्ये आत्ता आपण उपलब्ध आहोत. तर यांच्या शेतामध्ये नेमकंच 1 वर्षापूर्वी लावलेल्या फळबागेमध्ये आपण उभे आहोत, आणि त्याचा हा आपण रिप्लाय बघत आहोत. या पद्धतीनं या ठिकाणी पेरूच्या बागेमध्ये अशी फळधारणा झालेली आहे, आणि त्याचं उत्पादन देखील त्यांना चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. शेतकऱ्यांना
फळबाग लागवड योजना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत घ्यायची असेल तर त्यांना रोजगार हमी योजनेतून कागदपत्र फळबाग जर घ्यायची असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. आणि दुसरी अट म्हणजे शेतकरी अल्पभूधारक असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच लाभ देता येतो. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यामध्ये जॉब कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्रामसभेचा ठराव महत्त्वाचा आहे आणि शेतीचा सातबारा, आट, आधार कार्ड आणि पासबुक अशी 6 कागदपत्रं लागतात. ही योजना मंजूर झाल्यानंतर मस्टरद्वारे पैसे काढतो आपण. जेवढे मस्टर उपलब्ध असतील, जेवढे मजूर आपण त्या बागेमध्ये कामाला लावू, आपण त्या बागेमध्ये म्हणजे जमीन तयार करण्यापासून ते झाडांचे कुंपण करण्यापर्यंत, झाडांची लागवड करून कुंपण करण्यापर्यंत सगळे जे त्याच्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सचे काम करण्यासाठी जे जे मजूर लावतो आपण, त्या मजुराचे मजुरी आपण मस्टरद्वारे अदा करत असतो. तेच अनुदान आहे म्हणतात. योजनेमध्ये वर्षाला आपण त्यांचा अनुदानाचा हप्ता देत असतो वार्षिक. वर्षाला हेक्टरी अनुदान म्हणजे साधारण आपल्या ज्या पिकाला जेवढं अनुदान उपलब्ध आहे, साधारणतः समजा आपल्या आंबा 10 बाय 10 मीटरला लागवड केली तर 2,10,000 रुपयेपर्यंतचं अनुदान शेतकऱ्यांना मंजूर होतं. तर त्याच्या 50% अनुदान आपण पहिल्या वर्षी त्यांना अदा करू शकतो. तसंच दुसऱ्या वर्षाला 30% अनुदान त्याच्यातलं आपण त्यांना देऊ शकतो आणि उरलेलं तिसऱ्या वर्षी 20% अनुदान आपल्याला द्यायचं आहे. देखील याच पद्धतीनं अनुदान आपण अदा करत असतो. फळबाग म्हणजे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी किंवा हमी उत्पादन देणारं हे काय म्हणतो सोर्स आहे, स्रोत आहे. जो हमी कायमस्वरूपी उत्पादन देणारा हा स्रोत आहे. उत्पादनाचा स्रोत कायमस्वरूपी आहे म्हणायला हरकत नाही. मार्केटमधला भाव जरी कमी जास्त झाला तर उत्पादन खर्च हा खूप कमी असतो याच्यावर. त्याच्यामुळं याच्यामध्ये नुकसानीचं प्रमाण कमी असतं. दरवर्षी लागवड खर्च करायची गरज नसते. एक वेळा जर फळबाग लागवड केली तर लागवड केल्यानंतर 25 ते 30 वर्ष याचा सतत फायदा येतो. आणि दरवर्षी याच्यामध्ये फक्त मधलं थोडंफार गवत काढणं, थोडीफार रानबांधणी जर करायचा खर्च सोडला तर जास्त काही खर्च नसतो. आणि आलेले फळांची विक्री करून त्याचा आपल्याला शेतकऱ्यांना नफा उपलब्ध होतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या शेताच्या किमान 20% क्षेत्रावर फळबाग लागवड केली पाहिजे. फळबाग असलीच पाहिजे. कारण फळझाडं ही बहुवर्षावी आहेत आणि याचं उत्पादन वर्षाला दरवर्षीच काही ना काही प्रमाणात भेटत असतं. आणि तो त्यांना काही दरवर्षी मेंटेनन्सचा खर्च जास्त नसतो. थोड्याफार खर्चामध्ये त्याचं उत्पादन भेटत असतं आणि तो शाश्वतरित्या भेटत असतो. त्याच्यामुळं ते हे शाश्वत स्रोत आपल्या शेतामध्ये तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपण तयार राहावं आणि तयार करून घ्यावं. आणि रोजगार हमी योजना ही एवढी चांगली योजना आहे की शेतामध्ये जरी बांधावर आपण 10-20 झाडं लावली तरी त्याला अनुदान उपलब्ध आहे. तर प्रत्येकाने आपल्या बांधावर 10-20 झाडं जर फळबागेची लावले तर ते शाश्वत स्रोत म्हणजे थोडाफार आपल्याला जो शेतीला लागणारा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची सहाय्यता होऊ शकते दरवर्षीच्या उत्पादनामधून.